प्लीज मराठी स्टोरी। मूर्ख बकरा। एकदा एक कोल्हा खूप तहानलेला असल्याने खोल असलेल्या तलावात वाकून पाणी पिण्याचा प्रयत्न करू लागला। पाणी पिता आले, पण वाकून पिता पिता त्याचा तोल गेला आणि त्या खोल तलावात तो पडला। कितीही प्रयत्न केला तरी त्याला उडी मारून बाहेर येता येईना। तितक्यात तिकडून एक तहानलेला बकरा आला। तलावात कोल्ह्याला पाहून त्याने विचारले, का हो कोल्होबा, पाणी पिण्यासारखे आहे का? बाहेर पडण्याची ही आयती संधी आलेली पाहून कोल्ह्याने पाण्याची खूप स्तुती आरंभली। बकरालाही तहान लागलेली असल्याने त्याने मागचा पुढचा काही विचार केला नाही आणि पाण्यात उडी मारली। पोटभर पाणी प्यायल्यावर मात्र दोघेही बाहेर कसे पडायचे म्हणून विचार करू लागले। विचार केल्यासारखे दाखवून कोल्हा म्हणाला, बघ हं, एक चांगलीच कल्पना सुचली मला। तू मदत केलीत तर आपल्या दोघांचीही सुटका होईल। असं कर, तू पुढचे दोन्ही पाय तलावाच्या भिंतीला लाव आणि शिंगे ताठ करून उभा राहा, म्हणजे तुझ्या शिंगावरून उडी मारून मी वर जातो, मग तुलाही मी वर ओढून घेईल। बकराने आनंदाने कोल्ह्याच्या सांगण्याप्रमाणे केले। ताबडतोब त्याच्या पाठीवरून, खांद्यावरून आणि शिंगांवरून अलगद उडी मारून कोल्हा वर गेला आणि हसून बकराला म्हणाला, अच्छा, आता मी जातो, भेटूया पुन्हा। कोल्ह्याचे हे बोलणे ऐकून चकित झालेला बकरा म्हणाला, अरे मित्रा, मला वर घेतो आहेस ना? आपले काय ठरले होते? त्यावर हसून कोल्ह्याने उत्तर दिले, मित्रा, तुझ्या लांब दाढीपेक्षा तुझ्या डोक्यात जर थोडी अक्कल देवाने दिली असती तर बरे झाले असते। आत उडी मारण्यापूर्वी परत वर कसं यायचं याचा विचार केला होतास का? असे म्हणून तो कोल्हा पाठ वळवून चालू लागला। तात्पर्य, कोणाच्याही गोड बोलण्यात फसू नये। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।